चला, आज आपण एका अशा बंडाची गोष्ट पाहूया ज्या बंडामुळे अनंत काळाचा चेहरामोहराच बदलून गेला. यशयाच्या पुस्तकातलं हे वचन बघा. एक प्रश्न विचारतंय, जो शतकानुशतके धर्मशास्त्रात घुमतो आहे. हे एका प्रचंड मोठ्या पतनाकडे, एका मोठ्या घसरणीकडे इशारा करतंय. म्हणजे त्याच्या पतनाआधी त्याचं नावच त्याच्या तेजस्वी स्वभावाची ओळख होतं. प्रकाश आणि स्तुती हेच त्याच्या नावाचे अर्थ होते. पण हे पतन समजून घ्यायचं असेल तर आधी हे पाहावं लागेल की तो होता तरी कोण आणि तो कोणत्या अविश्वसनीय उंचीवर होता. आणि गंमत म्हणजे धर्मग्रंथ, खास करून यहेजकेल 28 मध्ये हेलेलला काहीतरी अपूर्ण किंवा सदोष नाही, तर देवाच्या निर्मितीची एक सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हटलंय. परिपूर्ण ज्ञानाने बनवलेला, सौंदर्यात निर्दोष, 9 मौल्यवान रत्नांनी सजलेला आणि त्याच्यावर उपासनेसाठी संगीताची जबाबदारी सोपवलेली होती. म्हणजे तो कोणी सामान्य देवदूत वगैरे नव्हता. त्याच्याकडे एक शक्तिशाली पद होतं. थेट देवाच्या सिंहासनाचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्यावर जबाबदाऱ्याही तशाच मोठ्या होत्या. तो स्वर्गातल्या सैन्याचा याजक होता, देवाच्या सिंहासनाचा आणि नियमांचा संरक्षक होता, आणि देवाची इच्छा इतरांपर्यंत पोहोचवणारा संदेष्टाही होता. म्हणजे देव आणि बाकीचे देवदूत यांच्यामधला तो एक महत्त्वाचा दुवा होता. आता पाहूया की ही सगळी परिपूर्णता आतल्या आत पोखरली कशी गेली. गर्वाचा जन्म कसा झाला. बघा, इथेच त्या बंडाचं मूळ दिसतं. सेवा करण्याऐवजी स्वतःचं शासक बनण्याची इच्छा. मी स्वतःला देवासारखं करीन, ही भावनाच या बंडाचा पाया होती. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे फक्त सत्तेसाठीचा बंड नव्हता. हेलेलला माहीत होतं की तो शक्तीच्या जोरावर जिंकू शकत नाही. त्यामुळे त्याने देवाच्या शासनाच्या मूळ तत्वांवर, त्याच्या चारित्र्यावर हल्ला केला. आणि त्यासाठी त्याने कोणती रणनीती वापरली? चुकीची माहिती पसरवण्याची. देवाच्याच सर्वात मोठ्या तत्वाला म्हणजेच प्रेमाला त्याने स्वतःचं शस्त्र बनवलं. इथेच त्याच्या युक्तिवादाचा सगळा रोख दिसतो. एका बाजूला देवाचा नियम, जो प्रेमाचा पाया आहे, आणि दुसऱ्या बाजूला हेलेलचा आरोप की हा नियम म्हणजे एक ओझा आहे, एक प्रकारची दडपशाही आहे. थोडक्यात काय तर त्याने देवालाच आरोपीच्या पिंजरात उभं केलं आणि आरोप काय लावले की देव खोटारडाय, कारण त्याचे नियम पाळणं शक्यच नाही. पापाला शिक्षा देतो म्हणून तो खुनी आहे, आणि म्हणूनच तो प्रेमाचा देव नसून एक जुलमी हुकुमशहा आहे. आता एवढ्या मोठ्या आरोपांचे परिणाम तर होणारच होते. आणि झालंही तसंच. ज्या गोष्टींमुळे तो महान होता, त्याचं सौंदर्य, त्याचं ज्ञान, त्याच गोष्टी त्याच्या गर्वाचं आणि अंतिमतः पतनाचं कारण ठरल्या. ही समयरेषा बघा, किती दुःखद प्रवास आहे हा. एक परिपूर्ण संरक्षक म्हणून निर्मिती, मग हृदयात गर्वाचा शिरकाव, त्यातून बंडखोरी, आणि शेवटी हकालपट्टी, आणि मग तोच बनला देवाचा शत्रू. आणि या बंडामुळे त्याचं मूळ स्वरूपच बदलून गेलं. जो प्रकाशाचा वाहक होता तोच आता सैतान म्हणजे विरोधक बनला. सत्याचा रक्षक आता खोटेपणाचा जनक झाला होता. पण गोष्ट इथे संपत नाही. हेलेलने आपलं पद, आपली जबाबदारी तर सोडून दिली, पण त्यामुळे एक जागा रिकामी झाली. एक ध्येय तसंच राहिलं, ज्यासाठी आता एका नवीन वाहकाची गरज होती. त्याने याजक, संरक्षक, उपासनेचा नेता ही सगळी पवित्र कर्तव्य सोडून दिली, आणि यामुळे वैश्विक व्यवस्थेत एक मोठी पोकळी निर्माण झाली. तर या स्रोतानुसार हे जे सोडलेलं ध्येय आहे, ती जबाबदारी आता मानवावर सोपवण्यात आली आहे. पवित्र आत्म्याची मोहर मिळवून, इतरांना देवाकडे आणून आणि उपासनेची व सत्याच्या संरक्षणाची कर्तव्य स्वीकारून ज्या भूमिका हेलेलने नाकारल्या त्या पूर्ण करण्यासाठी आता विश्वासणाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. म्हणजेच जे ध्येय हेलेनने अर्धवट सोडलं, देवाचं प्रेम आणि सत्य जगासमोर मांडण्याचं, तेच ध्येय आता ते स्वीकारणाऱ्यांवर सोपवण्यात आलं आहे. आणि म्हणूनच ही प्राचीन कथा आजही तितकीच महत्त्वाची आणि अर्थपूर्ण आहे. आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो नाही का, की जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आणि सौंदर्य हेच वैश्विक बंडाचं कारण कसं बनू शकतं? महानता आणि गर्व यांच्यातली ती पुसटशी रेषा आजही तितकीच विचार करायला लावणारी आहे.